धगधगत्या ज्वालामुखीसारखे यशवंत नारायण पांडव यांच्या जीवनशैलीतील काही दुर्मिळ संग्रहातील फोटोच्या आधारे त्यांनी केलेल्या कार्याची माहितीच्या आधारे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. यशवंत नारायण पांडव यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1955 रोजी एका गरीब कुटुंबातील मोठ्या परिवारासमवेत आई, वडील, 5 बहिणी, 4 भाऊ अशा परिस्थितीत जिद्दीने गरिबीवर मात करून जुन्या काळातील मॅट्रिक व 11वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून आपले उद्धारक, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मूळ मंत्र शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मनी ध्यास धरून समाज प्रबोधन करण्याचा निर्णय हाती घेतला. मुंबई येथील चेंबूर सिद्धार्थ कॉलनी येथे आपल्या कार्याची सुरुवात करून पहिले पाऊल त्यांनी टाकले. 15 जून 1975 रोजी त्यांचा विवाह झाला आणि त्यांनी त्यांच्या पत्नीस कुटुंबातील सर्व सभासदांची काळजी घेण्याचे काम सोपवले. ते स्वतः सामाजिक कार्याची धुरा हाती घेऊन त्यांनी पुढचे पाऊल म्हणून सुस्वागतम नगर पोस्टल कॉलनी येथे भाड्याने राहून आपल्या घराच्या उदरनिर्वाहासाठी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड येथे काम करीत असताना मे 1985 रोजी सुस्वागतम नगर चेंबूर येथे कमिटी स्थापन करून तिथल्या स्थानिक लोकांना हाताशी धरून बोर्डाचे उद्घाटन केले. चेंबूर येथील 1995 सालचे नगरसेवक माननीय रवींद्रजी पवार यांची भेट घेऊन त्यांना आपल्या परिसरातील स्थानिक समस्या सांगून त्यांच्याकडून सर्व समस्या सोडवून घेऊन त्यांचा सत्कार करून त्यांचा सन्मान केला. सुस्वागतम नगरमधील बेरोजगार युवकांना योग्य ते मार्गदर्शन करून नोकरी असो किंवा एखादा व्यवसाय करण्यास प्रवृत्त करून स्वतःचे व कुटुंबाचे एकत्रित सांभाळ करण्याची शिकवण देऊन युवकांना व्यवसायामध्ये मदत करून आपल्या पायावर उभे राहण्याची शिकवली. कमिटी मेंबरला वेळोवेळी एकत्र आणून सुस्वागतम नगरामधील लोकांची विकास कामे आणि समाज प्रबोधन, बुद्ध धर्माचा प्रसार या माध्यमाच्याद्वारे भाषणे करून एकत्रित केले. 1993 रोजी चेंबूर सुस्वागतम नगर गृहनिर्माण संस्थेचा जमिनीचा भाडेपट्टा कागद करार मसुदा त्या काळातील खासदार माननीय श्री एकनाथजी गायकवाड साहेब यांच्याकडून संमतीपत्र प्राप्त करून आणि भाडेपट्ट्याचा करारपत्राचा स्वीकार करताना कमिटी मेंबर सोबत यशवंतजी पांडव साहेब यांनी एकनाथजी गायकवाड साहेबांचे मनपूर्वक आभार मानून सुस्वागतम नगरातील दारिद्र्यात राहणाऱ्या लोकांना, मुंबईसारख्या महानगरातील लोकांना स्वतःच्या हक्काची जागा मिळवून देण्याचे काम केले. सुस्वागतम नगरामध्ये शिक्षणाची उणीव असल्या कारणामुळे स्वतः त्यांनी बालवाडीची स्थापना करून तेथील लोकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास सांगितले. यशवंत पांडव साहेबांनी त्यांच्या कार्याच्या माध्यमातून सर्व धर्म समानतेचा संदेश दिला. ख्रिश्चन धर्मातील चर्चमधील काही अडीअडचणींचा देखील ते निवारण करत असे. म्हणूनच चर्चचे फादर त्यांना बोलावून सत्कार करायचे. सुस्वागतम नगरातील युवकांना मार्गदर्शन करून त्यांना राजकारणातील योग्य ती माहिती वेळोवेळी देऊन युवकांना राजकारणाची ओढ निर्माण केली. म्हणून श्री सुनील शिरसाट या तरुण कार्यकर्त्याने पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला व युवक त्यांच्या भाषणाचे प्रशंसक झाले. चेंबूर सुस्वागतम नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड मुंबई येथील भूमिपूजन सोहळा यशवंत पांडव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि कमिटी सदस्य रमेश गरुड, साहेबराव गवई, मनोहर शिंदे, प्रकाश एडिंजे, मोहन सोजुवळ या सर्व कमिटी मेंबरला बरोबर घेऊन आणि माननीय प्रकाश फातर्पेकर नगरसेवक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा त्यांनी 25/10/2007 रोजी पार पाडला. यशवंत पांडव यांनी सुस्वागतम नगरातील लोकांना बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा हक्क मिळवून दिला आहे हे समजावून सांगून जनतेला मतदान करायला प्रवृत्त केले. सुस्वागतम नगरमधील बुद्ध विहारात RPIचे अध्यक्ष माननीय खासदार रामदासजी आठवले यांच्या हस्ते बुद्ध विहारामध्ये बुद्ध प्रतिमेचे पूजन करून तेथे देखील बालवाडी व अंगणवाडी भरवण्यास प्रारंभ केला. 4 फेब्रुवारी 2003 रोजी यशवंत नारायण पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली कमिटी मेंबर सोबत भव्य नामकरण सोहळा
खंडू आबाजी गायकवाड मार्ग हा नामकरण सोहळा माननीय खासदार रामदासजी आठवले साहेब, सुमंतराव गायकवाड, माननीय दीपक भाऊ निकाळजे, माननीय काकासाहेब खंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडला. सुस्वागतम नगर येथील विद्यानिकेतन शाळेला वेळोवेळी लागणारी मदत केल्यामुळे मुख्याध्यापक डॉक्टर सिंग सर यांनी देखील यशवंतजी पांडव साहेबांचे वेळोवेळी आभार व्यक्त केले आहेत. 2005 मध्ये माननीय दीपक भाऊ निकाळजे यांनी ख्रिसमस फेस्टिवलला सहकार्य केल्याबद्दल पांडव साहेबांचा सत्कार केला. 2005 साली वयाच्या 50व्या वर्षी यशवंत नारायण पांडव यांनी आपल्या नोकरीसोबत व कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडून आणि समाजातील बांधिलकी सर्व धर्म समभाव मानून आपल्या जीवनातील 50 वर्ष पूर्ण केल्याचा आनंद म्हणून त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्या कार्यक्रमाप्रसंगी माननीय दीपक भाऊ निकाळजे, प्रकाश येळींचे, यशवंत भवार, रमेश गरुड, सुभान लोंढे, मनोहर आढाव आणि वार्डातील सर्व नागरिक आणि कमिटी मेंबर सोबत आनंदी होऊन हा सोहळा पार पाडला. 2005 साली यशवंत पांडव यांच्या खांद्याला खांदा लावून कमिटीतील सदस्य श्री DS भाटे, प्रकाश येळींजे, सुभान लोंढे, भगवान बर्वे व बिल्डर कांतीबाई शहा आणि बिल्डर राजेश मेहता यांच्याकडून चेंबूर सुस्वागतम नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या विद्यमानाने महाराष्ट्र शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे प्रोजेक्ट आणि सदर इमारतीचे ब्लूप्रिंट यशवंतजी पांडव साहेब, प्रकाश येळींजे, रमेश गरुड साहेब यांनी समजावून घेऊन या प्रकल्पास कमिटीच्या वतीने संमती दिली. 2007 मध्ये यशवंतजी पांडव साहेब यांनी कमिटी मेंबर सोबत बौद्ध पौर्णिमेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, लोकशाहीर वामनराव घोरपडे यांच्या वर्धापना दिनानिमित्त लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, कवी व साहित्यिकांना सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. 25 ऑक्टोबर 2007 रोजी चेंबूर सुस्वागतम नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड महाराष्ट्र शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या बांधण्यात येणाऱ्या इमारतीची पाहणी करण्यास महसूल मंत्री माननीय नारायण राणे साहेब यांचे स्वागत करून कमिटीचे चेअरमन यशवंतजी पांडव साहेब यांनी नारायण राणे साहेबांना इथल्या संपूर्ण प्रकल्पाची माहिती देऊन प्रकल्पाची सुरुवात केली. 2009 रोजी संयुक्त जयंती उत्सवामध्ये चेंबूर सुस्वागतम नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या कमिटीला यशवंतजी पांडव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक पुरस्कार योजनेचा कार्यक्रम राबवून त्यामध्ये चेअरमन यशवंत पांडव, सेक्रेटरी प्रकाश येळींजे, खजिनदार मनोहर शिंदे, कार्यकारिणी सदस्य रमेश गरुड, पुंजाराम वाघ, मनोहर आढाव, भगवान बर्वे, उत्तमदादा निक्कम, फुलावती आढाव, कांताबाई गायकवाड या सर्वांनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्या कार्यक्रमास माननीय नगरसेवक श्री प्रकाश फातर्पेकर यांचा सत्कार यशवंत पांडव यांनी केला. 2009 मध्ये नाशिक येथील त्यांच्या कैलासजी हाऊसिंग सोसायटी येथील त्यांच्या घरी त्यांनी बुद्धभंतीस बोलावून तेथील लोकांना बुद्ध धर्माबद्दलची शिकवण बुद्धभंतींकडून लोकांना मिळवून दिली व स्वतः देखील बुद्धभंतींच्या हस्ते बुद्ध सूत बांधून घेऊन बुद्ध आणि धम्म या शांतीचा संदेश देणाऱ्या तथागताचे उपासक म्हणून कार्याची वाटचाल केली. मुंबईत नाही तर नाशिकमध्ये देखील समाज प्रबोधन कार्याची सुरुवात केली व तिथल्या स्थानिक समस्या त्यांच्या प्रभागातील नगरसेवक माननीय संजयजी भालेराव साहेब यांना प्रत्यक्ष भेटून वेळोवेळी त्यांच्या समस्यांचे निवारण करून पाठपुरावा केला आणि त्या समस्या कारणी देखील लावल्या. याच कार्याबद्दल मुंबईतच नव्हे तर नाशिकमध्ये देखील लोकप्रियता मिळवली व तेथे देखील आपल्या कार्याची छबी उठवून दाखवली. दिनांक 28/11/2010 रोजी सुस्वागतम नगरातील कमिटीची एक मीटिंग घेऊन सर्वांना आपण कार्य करण्याबरोबर जगाची माहिती व्हावी यासाठी आपल्या देशातील सांस्कृतिक व गाजलेल्या पर्यटन स्थळांना भेट देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सोसायटीचे चेअरमन यशवंत पांडव साहेब यांच्यासोबत प्रकाश येळींजे, रमेश गरुड, भगवान बर्वे,
मनोहर शिंदे, सुनील आढाव, कुंजाराम वाघ, मोहन सोजवळ व मोहन उनवणे यांना घेऊन हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी आणि तेथील पर्यटन स्थळांना भेट दिली. सन 2011 मध्ये चेंबूर सुस्वागतम नगरमध्ये झोपडपट्टी पाडून तेथे मोठे टॉवर निर्माण करण्यात आले आणि तेथील घराचे अलॉटमेंट लेटर देण्याचा कार्यक्रम भगवानजी शुक्ला सभागृह चेंबूर येथे पार पाडला. कमिटी मेंबरला अलॉटमेंट लेटरच्या प्रती बिल्डर राजेशभाई मेहता, बिल्डर कांतीबाई शहा यांच्या समक्ष सभा घेऊन त्यांना मार्गदर्शन करून झोपडपट्टीसारख्या ठिकाणी 12 मजली टॉवर उभे करून मुंबईच्या महानगरामधील दारिद्र्यातील लोकांना आपल्या हक्काच्या घराच्या स्वप्नांचा साक्षात्कार घडवून आणला. तसेच सर्वांच्या हृदयामध्ये सन्मानाचे घर निर्माण केले. स्वतः नव्हे तर सर्वांना दारिद्र्यमुक्त करण्याचा ध्यास त्यांनी पूर्ण केला. हीच त्यांच्या कार्याची पावती होय. ज्यावेळी पांडवसाहेबांना असे विचारण्यात आले की या सर्व गोष्टीची प्राप्ती कशी झाली, त्यावर त्यांनी उत्तर दिले, कुठलीही गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नाही. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला मूळ मंत्र, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्या संघर्षाच्या आधारे त्यांना अनेक लोकांचा विरोध देखील झाला. काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असत. काही खोट्या कंप्लेंट्समुळे अक्षरशः तुरुंगवास देखील भोगावा लागला. परंतु मनात कुठलीही भीती न बाळगता या सर्व समस्यांना तोंड देऊन सामोरे जाऊन त्यांनी त्यांचे तिथल्या स्थानिक लोकांचे स्वप्न साकार करून अस्तित्वात आणले. सन 2012 मधील चेंबूर सुस्वागतम नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे टॉवर पूर्ण होऊन घर ताब्यात देऊन त्यांचे धम्मचक्र प्रवर्तन दिनी गृहप्रवेश करून बुद्धांच्या प्रतिमेला वंदन करून आपल्या स्वप्नांना साक्षात्कार करण्याचे ध्येय अंगी बाळगून अस्तित्वात आणले. दिनांक 12/1/2013 रोजी त्यांच्या मनात एका कल्पनेने चाहूल दिली की आपण आपल्या सहकार्यांबरोबर श्रीवर्धन या पर्यटन स्थळी भेट देऊन जीवनातील काही आनंद क्षणाचा उपभोग घेण्याचा आणि त्यापासून आपल्या सहकार्यांना काही वेळापुरता का होईना घरातील ताणतणावातून मुक्त करण्याचा ते सदैव प्रयत्नवादी कार्य करण्याची योजना करीत असत. वयाच्या 58व्या वर्षी आपण जवान आहोत असे युवा पिढीला ते या माध्यमातून संदेश देत असत. दिनांक 21/12/2013 रोजी यशवंत पांडवसाहेब यांना असे वाटले की आपण दक्षिण भारतातील काही ठराविक ठिकाणे बघितले पाहिजे, कारण दक्षिण भारताला देशाच्या अनेक विचाराने नटलेल्या राज्यांचा आणि सांस्कृतिक मूलभूत सुविधांचा वारसा लाभलेला आहे. हे विचार मनात येताच त्यांनी आपल्या सहकार्यांना दक्षिण भारताचे दर्शन घेण्याचा विचार मांडून सर्वांना सोबत घेऊन त्यांनी कोची, एर्नाकुलम, कन्याकुमारी या ठिकाणांचा दौरा करून आपल्या देशातील निसर्गाचे अनमोल दर्शन घेतले. त्यांची सोबती सहकारी म्हणून नेहमीच अशोक हिरेमामा, DS भाटे, रमेश गरुड, MT मोहिते, अशोक जाधव, मोहन सोजवळ, प्रकाश केळिंजे, DO साळवे आणि त्यांचे अतिशय लाडके मेहुणे मोहन उनवणे, मनोहर शिंदे, पुंजाजी वाघ हे सर्व गेल्या 40 वर्षापासून एका जीवाने, समविचाराने आणि एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून सुखदुःखामध्ये खऱ्या अर्थाने सोबती होते. पण नियतीच्या पुढे जसे कोणाचेही काही चालत नाही, त्याचप्रमाणे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या संदेशाद्वारे मरण हे अटळ आहे आणि सर्वांना त्याच्या सामोरे जायचं आहे. असेच दिनांक 21/2/2014 रोजी त्या धगधगत्या ज्वालामुखीचे नाव यशवंत नारायण पांडव यांना काळाने झडप घालून आपल्या सर्वांमधून अचानक नाहीसे केले. सकाळच्या 10:50 हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ते आपल्या सर्वांना सोडून गेले. पण ते गेले म्हणजे त्यांचे विचार काही संपले नाही. त्यांची प्रबोधनाची शैली आपल्या रोमारोमात संचारलेली आहे. त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहण्यासारखे आहे. समाजकार्य असो, नातेसंबंध असो, त्यांनी सर्वांनाच मदत करून त्यांच्या संसाराला रेगारूपाला लावून
आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण दुसऱ्याच्या मदतीसाठी झटणारा, वारंवार झटणारा, धगधगता ज्वालामुखी आज आपल्यात नसला तरी त्यांचे कार्य वर्षानुवर्ष आपल्या स्मरणात अजय अमर राहील. हीच त्यांना खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली असेल. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय. जय भीम. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. भूलोगे तुम, भूलेंगे वो, पर हम